नमस्कार, मी सौरभ तापकीर. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. दादा, तुम्ही बाजूला बघू शकता की टोटल द्राक्षाच्या बागा आहेत. द्राक्षाच्या बागा म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण नाशिकला आलेलो आहे. आणि नाशिकमध्ये दादा आपले मित्र आहेत, त्यांच्याकडं 10,000 पक्ष्यांचा फार्म आपण केला आहे. तो पक्षी आता जवळजवळ होता 4 ते 5 महिन्याचा झाला आहे. तो अजून 1.5 महिन्यामध्ये अंड्यावरती येईल. टोटल 10,000 पक्ष्यांचा फार्म आहे. आता एंट्रीपासून तुम्हाला पूर्ण फार्म फिरून दाखवतो की कसं मॅनेजमेंट केलंय, कसं जागेचा वापर केलेला आहे, कसं पार्टिशन केलंय. आपण इथं 2 बॅच केलेले आहेत, 5,000च्या 2 बॅच. त्यांचं पण आतमध्ये पार्टिशन आपण वेगळं केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. आता आपण सुरुवातीला गेटच्या आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला पूर्ण फार्म दाखवतो. या चला. आता तुम्ही बघू शकता की गेट खोलल्या इथं समोर पंप आहे. पंप आपल्या पायावर फवारणी करणे. कोणी माणूस व्हिजिटला आलं, कशाला आलं तर त्याच्या अंगावरती फवारणी करूनच त्याला आतमध्ये घ्यायचं, हे प्रत्येकाने डोक्यात धरा. म्हणून गेट उघडला पहिला पंप आहे. चला पुढे थोडं. आपण आता आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला म्हणलं की 5,000चे 2 टप्पे आहेत. तुम्ही बघू शकता की ह्या साईडला एक आपला 5,000 पक्ष्यांचा पूर्ण बसायची व्यवस्था आहे. त्याचा पण आता साफसफाई चालू, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि ह्या शेडला बघा साफसफाई करून खाली तुसबीज टाकून ठेवलेलं आहे, बांबूची बांधणी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही थोडी आतमध्ये रूम मध्ये या. ह्या रूम मध्ये तुम्ही बघू शकता की विहिरीतलं पाणी आहे. ते विहिरीतलं पाणी इथं आपल्या आरोमध्ये येतं. साफसफाई त्याची होती. ह्या टाकीमधून आपल्या पक्ष्यांना पाणी जाते. सगळ्यात महत्त्वाचं आता पाण्याचं व्यवस्थापन आहे. पाणी आपलं कुठलं विहिरीतलं, वाड्यातलं, धरणातलं कुठलंही, पण त्याला हा ॲरो पाहिजे जर आपला मोठा फार्म करायचा असेल तर. आता हा मोठा फार्म आहे, 10,000 पक्षी मिळतात, आता जोक नाहीये. तर त्याचं मॅनेजमेंट, कारण 90% रोग सगळे पाण्यामधून पसरतात. तर पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो, तर आपल्या बाहेर आता पक्षी टोटल सगळे बाहेर आहेत. तुम्हाला दाखवतो सगळं फिरून या. आता हे आपल्या मुक्त संचारामध्ये आपण केलेलं विभाजन ते तुम्हाला दाखवतो. टोटल या गेटच्या आतमध्ये बघा, या फिरवा थोडा कॅमेरा सगळ्यांना दिसू द्या. या साईडला टोटल तिथपर्यंत लास्टपर्यंत कंपाऊंड आहे. तसं टोटल त्या हिरवं जे नेट दिसतंय त्या साईडला तिकडे की तुम्हाला मग अशी म्हणलं जातं की आपण 5,000चे 2 टप्पे केल्यामुळं तिथं मध्ये जे पार्टिशन दिसते तुम्हाला, हे मध्ये जे पार्टिशन आपण केलेलं आहे टोटल एंडपर्यंत. आणि सेम टू सेमची जी आपली पद्धत आहे, खाद्य पाणी सगळं बाहेर. तुम्ही बघू शकता की झोपडा केला. तुम्हाला थोडं पक्ष्यांच्या जवळ नेऊन दाखवतो. खाद्य, ते पाण्याची व्यवस्थापन, खाद्याची व्यवस्थापन आणि पाण्याची टाकी जी आहे त्याची तर आपण ॲक्वा बसवतो. त्याच्यात मागं पाण्याची टाकीचं पण आपण मॅनेजमेंट केलेलं आहे. पाणी येतंय, पाण्यातून बघा तुम्ही हा पाईप लावलेला आहे. ह्या पाईपद्वारे ह्याच्यामध्ये पाणी आणि ह्याच्यामध्ये खाद्य आपण हाताने भरतोय. आणि तुम्ही टोटल बघू शकता त्या कोपऱ्यापासून ह्या टोटल पक्ष्यांचं असं पूर्ण, आता हे पूर्ण मुक्त संचारमध्ये तुम्ही बघू शकता की अजून पक्षी अंड्यावरती नाही आहेत. म्हणून आपण अजून त्याला डबे वगैरे तसलं काय भांडण लावलं नाही. आता आम्ही लावायला घेणार आहे. तर अजून 1-1.5 महिन्यांनी पक्षी अंड्यावरती येणार आहे. टोटल पक्षी आता 4.5 ते 5 महिन्याचा जवळपास झालेला आहे. टोटल पक्षी 6व्या महिन्यापासून आपल्याला प्रॉपर अंडे द्यायला चालू करतो. तुम्ही बाहेरचं टोटल पूर्ण नियोजन बघून घ्या. शेवगा, खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं, झोपडी आणि त्या साईडला कक्ष, ह्या साईडला कक्ष. 2 पार्टिशन केल्यामुळं मध्ये आपण पार्टिशन मारलं की ही बॅच आणि ती बॅच मध्ये हे राहिलं पाहिजे. एकामेकामध्ये बॅच मिक्स होता कामा नाही. आता तुम्हाला आतमध्ये नेतो मी. आतमध्ये पण कसं मॅनेजमेंट दाखवतो. तुम्ही बघू शकता की माझ्या लाईनीला डोक्याला पूर्ण सगळ्या ठिकाणी बांबू दिसतील तुम्हाला. 5,000 पक्षाचा लॉट ह्या साईडमध्ये बसतो आणि सेम टू सेम त्या साईडला पण तसंच शेड केलेलं तुम्हाला ते पण दाखवतो. आता हे पक्षी अजून अंड्यावरती नाही म्हणून इथं अजून आम्ही तेलाचे डबे तुम्ही बघू शकता. त्याला डबे तुम्हाला कुठंच दिसणार नाही. तुम्ही कॅमेरा घेऊन दाखव, त्याला डबे कुठंच नाहीये. दुसरी गोष्ट, हे पक्षी आता छोटे आहेत, म्हणजे आता 4.5-5 महिन्याचे होत आलेले आहेत. त्याच्यामुळे बांबू साईज तुम्ही बघू शकता की माझ्या इथं लागते. आता हे पक्षी जसे मोठे होतील पूर्ण, आपण हे बांबू काढणार आणि वरती लावणार. आपल्या वरती म्हणजे आपल्याला झाडून घ्यायला या सगळ्या गोष्टीला आपला अडचण होता कामा नाही. आता तुम्हाला त्या साईडचं पण शेड दाखवतो. या आपण आता या दुसऱ्या कक्षामध्ये आलोय. ह्या साईडला तुम्ही बघू शकता की बांबू थोडेसे वर केलेले आहेत आपण. जसं ह्या साईडची जी पहिली बॅच आहे थोडीशी त्याच्या मोठी झालेली आहे. म्हणून आपण थोडेसे बांबू तुम्ही बघू शकता की आम्ही मागाशी बांबू खाली लावले होते. आता बांबू थोडेसे वर लावलेले आहे. टोटल इकडे पण तसंच मॅनेजमेंट केलेलं आहे. आता येत्या 10-15 दिवसात आपण अपक्ष अंडी जसं आम्हाला पहिले 1-2 अंडी भेटायला चालू होतील, तसं आपण तेलाच्या डब्याच्या मॅनेजमेंट इकडं वळणार. आता शेडची सगळी साफसफाई चालू आहे. आता एवढा तूस काढून झालेला, एवढा तूस काढून धुवून सगळं शेड परत घेणार. पक्षी याच्या आतमध्ये तोपर्यंत सगळी साफसफाई झाली पाहिजे. असं प्रत्येकाने त्याला मॅनेजमेंट, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं दिसलं असेल, जे नवीन शेड बांधते त्याच्यामध्ये कोणाकोणाला काय अडचणी असतील व्हिडिओमध्ये बघून घ्या. खाली नंबर दिलेले आहेत आपल्या ऑफिसचे. काय अडचण असेल तर तिथं फोन करून पण विचारून घ्या. धन्यवाद.